पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडची वाटचाल ही कायम आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 42 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे। म्हणजे धोका पातळी ओलांडायला पंचगंगा नदी फक्त 1 फूट पाणी जे आहे ते कमी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच पुन्हा एकदा कोल्हापूरला महापुराचा फटका बसतो की काय अशा पद्धतीची शंका जी आहे ती वर्तवली जाते। सध्या कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पाऊस थांबलेला असला, पावसाचं प्रमाण कमी असलं तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच पुढच्या काही तासांमध्ये पंचगंगा नदी आपली धोका पातळी जी आहे ती ओलांडणार आहे। आपल्याला माहिती आहे कोल्हापूर रत्नागिरी हा जो महत्त्वाचा मार्ग आहे तो काल दुपारनंतर बंद करण्यात आला होता। त्यानंतर जिल्ह्यातील अनेक जिल्हा आणि राज्य मार्ग जे आहेत ते बंद झालेले आहेत। त्या सगळ्या मार्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील 81 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत आणि पावसाचा जोर पाहता अजूनही या सगळ्या पंचगंगा नदी असेल किंवा सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेले आहे। नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नदीकाठच्या गावातील जी लोक पूरबाधित होतात त्यातील काही लोकांनी काल दुपारनंतर स्थलांतर करायला सुरुवात केलेली आहे आणि जी काही लोक राहिलेली आहेत ती देखील गावाबाहेर कशा पद्धतीने पडतील याची देखील खबरदारी जी आहे ती आता प्रशासनाकडून घेतली जाते। सध्या कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसाने उसंत घेतलेली असली तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे या सगळ्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होते। जर धरण क्षेत्रात देखील पाऊस थांबला तरच कोल्हापूरवरील महापुराचे संकट टळणार आहे। अन्यथा हा जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पुढच्या काही तासांमध्ये कोल्हापूरला पुन्हा एकदा महापुराचा सामना करावा लागू शकतो। व्हिडिओ सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।